दिवटे गावात रस्त्याच्या कामावरून वाद, शेतकऱ्याची थेट प्रांताधिकाऱ्यांकडे धाव। शेवगाव तालुक्यातील दिवटे भागात मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत सुरू असलेले रस्ता काम आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे। नरसोबा मंदिर ते धाने वस्ती या सुमारे 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू केल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकरी बापूसाहेब जनार्दन जावळे यांनी केला आहे। शासन नियमानुसार कोणत्याही सार्वजनिक रस्ता कामापूर्वी महसूल विभागामार्फत शासकीय मोजणी करून हद्दखुणा निश्चित करणे बंधनकारक असते। मात्र सदर काम सुरू असताना कोणतीही मोजणी किंवा हद्द निश्चिती करण्यात आलेली नाही। परिणामी जावळे यांच्या गट क्रमांक 695, 700 व 701 मधील शेतीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण होऊन त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे। ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे माझ्या वैयक्तिक संपत्तीवर अन्याय झाला असल्याचे जावळे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे। या संदर्भात त्यांनी 17 जुलै रोजी तहसीलदार शेवगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी थेट प्रांताधिकारी व उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांच्याकडे धाव घेतली आहे। जावळे यांनी प्रशासनास स्पष्ट मागणी केली आहे की सदरील रस्त्याची अधिकृत मोजणी करून हद्द निश्चिती करण्यात यावी। हद्द निश्चित होईपर्यंत ठेकेदाराला काम बंद करण्याचे आदेश द्यावेत आणि माझ्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी पंचनामे करून संपूर्ण बाबीचा अहवाल तयार करावा, अन्यथा न्यायालयीन लढाई व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा थेट इशारा देत जावळे यांनी प्रशासनाला सजग केले असून या प्रकरणामुळे दिवटे गावातील वातावरण तापले आहे। माझं नाव बापूसाहेब जनार्दन जावळे, राणा दिवटे, तालुका शेवगाव, लांब हायलेनगर। आमच्या गावामध्ये रोजगार हमी तीन शिवरस्त्याचं काम चालू आहे, नरसोबा मंदिर ते धाने वस्ती। पण काम असं चालू आहे की ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणाने 3 धोरणाने काम केलंय। त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाला 17/7/2025 निवेदन दिलं। त्यातून तुमच्या नियमाने शिवरस्ता मोजून घेणे, रस्ता करणे, त्यांनी आमच्या निवेदनाची दखल कुठलीच घेतली नाही। आणि ते स्वतः आले, त्यांनी आमच्या शेतामध्ये उभ्या पिकामध्ये JCB ते घालून धिंगाणा केला। त्याचे काही पर्याय नसल्यामुळे मी आज इथं पाथर्डीला प्रांत साहेबाला येऊन निवेदन दिले। निवेदनात असं म्हटलंय की तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही तुमचा शिवरस्ता मोजून घेणे आणि तुमचा रस्ता करणे, आमची रस्त्याला कुठली अडवणूक नाहीये। पण तिने आमच्या निवेदनाचा जर विचार नाही केला तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही, असं मी तुम्हाला शासनाच्या माझ्या वतीने हात जोडून विनंती करतो। प्रतिनिधी अक्षय वायकर। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।